हॅलो स्टुडंट्स, मागील पार्ट 9मध्ये अल्कोहोल फिनॉल इथरच्या आपण ॲक्शन ऑफ हॅलो ॲसिड्स पाहिलं होतं. तर आता त्यामध्येच काय आणखी पुढचे एक्झाम्पल्स आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचे. एक वेगळ्या टाईपचे एक्झाम्पल्स जे की बरेचदा आपल्याला ऑब्जेक्टिव्ह एक्झाम्समध्ये वगैरे विचारलं जाऊ शकतं. इम्पॉर्टंट कन्सेप्च्युअल एक्झाम्पल आहे. हिअर वी टेक one secondary alcohol CH3 CH CH3 CH OH CH3. This is our 3-methyl butane 2OL. Okay, is reacted with hydrogen iodide. Now what is our actual product? आपला हा जो अल्कोहोल आहे तो मी या ठिकाणी नाव लिहितो आहे 3-methyl butane 2OL. ॲक्च्युली आपला प्रॉडक्ट जो आहे तो या ठिकाणी फॉर्म होतो आहे CH3 CH3 CH2 CH3 and okay, plus H2. In this way our product is tertiary iodide. What is the name? 2-methyl 2-iodobutane. हा प्रॉडक्ट या ठिकाणी फॉर्म झाला आहे. तर असं का तयार झालं? इथे सेकंडरी अल्कोहोल घेतो आहे आणि या ठिकाणी तयार होतो आहे टर्शरी आयोडाईड. तर आता हा जो प्रोडक्ट फॉर्म होतो आहे आपल्या सेकंडरी अल्कोहोलपासून टर्शरी आयोडाईड. नाव ॲक्च्युली द रिॲक्शन फॉलोज द SN1 मेकॅनिझम. आता रिॲक्शन जी आहे ती SN1 मेकॅनिझम फॉलो करणार आहे अँड टेक्स द 3 स्टेप्स. 3 स्टेप्समधनं याचं आपल्याला मेकॅनिझम बघायचं आहे. हाऊ दिस सेकंडरी अल्कोहोल इज कन्वर्टेड टू टर्शरी आयोडाईड और हायड्रोजन आयोडाईड. बघा आता या ठिकाणी याचं तुम्हाला मी मेकॅनिझम मी रितसर सांगतो आहे. हाऊ दिस टर्शरी आयोडाईड इज गेट फॉर्म. टर्शरी आयोडाईड एक्झॅक्टली या ठिकाणी का तयार झालं हे आपल्याला आता रितसर बघायचं आहे. तर त्यासाठी स्टेप फर्स्ट, पहिली स्टेप या ठिकाणी मी करतो आहे प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल. प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल. अल्कोहोलचं प्रोटोनेशन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. या ठिकाणी मी एक्झाम्पल घेतो आहे त्याच अल्कोहोलचं CHOH CH3. हा आहे आपला 3-methyl butane 2OL. ओके, आता या ठिकाणी मी प्रोटोनेशन करतो आहे, H+ यावर ॲड करतो आहे. हाऊ दिस प्रोटोनेशन नाव? हिअर दिस oxygen have a lone pair of electron. Here H is goes to this oxygen. Now in this way CH3 CH CH3 CH O H and this CH. Oxygen have again positive charge. Okay, this is our step first. पहिली स्टेप आहे या ठिकाणी प्रोटोनेशन झालेलं आहे. नाव इन सेकंड स्टेप प्रोटोनेशन, पहिली स्टेप जी आहे ती आपली प्रोटोनेशनची आहे. नाव इन सेकंड स्टेप फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायन आपल्याला या ठिकाणी फॉर्म करायचं आहे. सेकंड स्टेपमध्ये आपण या ठिकाणी फॉर्म करूया कार्बोकॅटायन फॉर्मेशन. सेकंड स्टेपमध्ये आपल्याला कार्बोकॅटायन फॉर्म करायचं आहे. बघा लक्षात घ्या.
Now here formation of carbocation. How carbocation is formed? Due to elimination of this water molecule, here secondary carbocation is formed like this: CH3, CH, CH3, CH plus CH3. Now there is a formation of this secondary carbocation. Now one thing is, remember here this secondary carbocation is less stable as compared to the tertiary carbocation. Now in third step, आता तिसऱ्या स्टेपमध्ये नेमकं होतं काय? तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला या ठिकाणी rearrangement of the secondary carbocation to the stable tertiary carbocation by the hydride ion shift. या ठिकाणी हायड्राइड आयन जो आहे तो आपल्याला शिफ्ट करायचा आहे आणि या ठिकाणी सेकंडरी कार्बोकॅटायनपेक्षा स्टेबल असलेला टर्शरी कार्बोकॅटायन जो आहे तो आपल्याला फॉर्म करायचा आहे. ओके, हाऊ दिस टर्शरी कार्बोकॅटायन इज फॉर्म? देयर इज शिफ्टिंग ऑफ हायड्राइड आयन like this: CH3, CH, CH3, CH, CH3. ओके, या ठिकाणचा हा हायड्राइड आयन जो आहे तो आपल्याला शिफ्ट करायचा आहे कुठं? या ठिकाणी. मीन्स दिस H is get transferred to this hydrogen and formation of our CH3C. Now CH3, CH2 and CH3. This tertiary carbocation is formed now. Now with this tertiary carbocation we react our iodine and formation of our product, that is CH3C I, CH3, CH2 and CH3. Here in this case there is a nucleophile attack. Tertiary carbocation gives tertiary alkyl iodide. ओके, या तीन स्टेपचं मेकॅनिझम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. हाऊ दिस सेकंडरी अल्कोहोल इज कन्वर्टेड इनटू टर्शरी आयोडाईड. एक्झाम्पल आपल्याला टिपिकली थोडं लक्षात ठेवायचं आहे. हा प्रोडक्ट याच्यापासून तयार होतो आहे. ठीक आहे. नाव वी कम्स ऑन नेक्स्ट पॉईंट, दॅट इज now action of phosphorus trihalide as well as phosphorus pentahalide on alcohol. अल्कोहोलवर आपल्याला PCl3 as well as PCl5 ची ॲक्शन आपल्याला करायची आहे. ह्या दोन्ही रिॲक्शन आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा, पहिल्यांदा ॲक्शन ऑफ PCl3. ह्याच रिॲक्शन परत आपल्याला रिपीट करता येतील इन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन ऑल्सो. याच टाईपचे रिॲक्शन्स तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा बघायचे. फर्स्ट वी टेक ॲक्शन ऑफ PCl3. फॉस्फरस ट्रायक्लोराइड आपल्याला रिॲक्ट करायचा आहे ऑन अल्कोहोल. ना हियर जनरल रिॲक्शन फर्स्ट ROH प्लस phosphorus trichloride. Now it gives its corresponding alkyl chloride. या ठिकाणी आपल्याला मिळतो आहे करस्पॉन्डिंग अल्किल क्लोराइड. बॅलन्स करायची मला रिॲक्शन या ठिकाणी घेतो आम्ही 3 टाइम्स. ओके, नाउ हियर विल गेट 3 टाइम्स RCl. Now when we react with phosphorus trichloride, there is one of the known byproduct, that is our phosphorus acid H3PO3, that is POH by 3 also. H3PO3 phosphorus acid PHOS PHOROUS phosphorus acid.
फॉस्फोरस ॲसिड आणि फॉस्फोरिकमध्ये थोडं कन्फ्युजन होऊ शकतं विद्यार्थ्यांचं, लक्षात ठेवा. फॉस्फोरस ॲसिड या ठिकाणी बाय प्रोडक्ट असणार आहे कंपल्सरी when we react with PCl3. Alcohol is heated with phosphorus trichloride, it gives its corresponding alkyl chloride. Example, now here we take our CH3 CH2OH. Ethyl alcohol is reacted with phosphorus trichloride, formation of CH3 CH2Cl plus H3PO3 3 times. Okay, now ethanol is heated with phosphorus trichloride, it gives ethyl chloride. परत दुसरं एखादं एक्झाम्पल घ्या. Okay, propanol is heated with phosphorus trichloride, it gives propyl chloride with elimination of phosphorus acid. Now another example, पुढचं एक्झाम्पल घेऊ आपण आता. रिॲक्शन विथ फॉस्फरस पेंटाक्लोराइड, PCl5, action of PCl5 on alcohol. ROH is react with phosphorus pentachloride. फॉस्फरस पेंटाक्लोराइड रिॲक्ट करायचं आपल्याला. नाव there is a formation of its corresponding alkyl chloride. Alkyl chloride plus POCl3 plus HCl. Okay, now example, CH3 CH2OH. When ethanol is reacts with phosphorus pentachloride, formation of CH3 CH2Cl plus POCl3 plus HCl. Its corresponding alkyl chloride get. Ethanol is heated with phosphorus pentachloride, it gives ethyl chloride with elimination of phosphoryl chloride and hydrochloric acid. Then we take another example, CH3 CH2 CH2OH plus PCl5, then CH3 CH2 CH2Cl plus POCl3 plus HCl. Now propanol is heated with phosphorus pentachloride, it gives its corresponding propyl chloride with elimination of phosphoryl chloride and hydrochloric acid. Same reaction like our PCl3. Now another action of SOCl2, that is your thionyl chloride. Okay, next example घेऊया आपण आता. Action of thionyl chloride, that is your Drazen method. नेम आपण त्याचं घेऊ शकतो. Drazen method, that is
Drazen method, action of ESOCl2. थायोनिल क्लोराईडची ॲक्शन आपण करतोय आता. थायोनिल क्लोराईड, थायोनिल क्लोराईड आपल्याला या ठिकाणी रिॲक्ट करायचं आहे. ओके, सेम रिॲक्शन आहे. व्हेन दिस अल्कोहोल इज रिॲक्टेड विथ थायोनिल क्लोराईड, it gives its corresponding alkyl chloride like our PCl3 as well as PCl5. Now when we react this thionyl chloride, then one catalyst that is our pyridine. Okay, in the presence of pyridine is required. Pyridine is act as a solvent here. In the presence of pyridine as a solvent medium, leads to corresponding alkyl chloride. For example, ROH, this or alcohol is react with SOCl2 in the presence of pyridine. Reflux करायचं आहे. Now it gives RCl plus SO2 plus HCl. Okay, in this way alcohol reacted with pyridine, alcohol reacted with thionyl chloride in the presence of pyridine, it gives its corresponding alkyl chloride. Now example, CH3 CH2OH plus SOCl2, it gives CH3 when this ethanol reacted with thionyl chloride in the presence of pyridine, where reflux is here, pyridine is acts as a solvent medium, it gives ethyl chloride. Another we take for our propyl also, CH3 CH2 CH2OH, N propyl alcohol is reacted with thionyl chloride in the presence of same pyridine, it gives N propyl chloride. Okay, then now we take another chemical property for our alcohol, that is our esterification reaction. Esterification reaction आपल्याला या ठिकाणी बघायची आता. Esterification, esterification reaction, when carboxylic acid are heated with alcohol, they gives their corresponding ester. कार्बोक्सिलिक ॲसिड जर अल्कोहोल सोबत रिॲक्ट झाला तर त्या ठिकाणी आपल्याला मिळतो त्याचा करस्पॉन्डिंग या ठिकाणी ईस्टर. ओके, दिस टोटल प्रोसेस इज कॉल्ड एज esterification, Fischer esterification. Now this reaction is reversible. ही रिॲक्शन कशी आहे? रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. accumulation of water may be reversed in this reaction. The forward reaction is called as esterification and the backward reaction is called as the hydrolysis of ester. फॉरवर्ड रिॲक्शनला आपण या ठिकाणी म्हणतो आहे esterification आणि बॅकवर्ड रिॲक्शन त्या ठिकाणी होणार ती आहे हायड्रोलिसिस ऑफ ईस्टर. हाऊ दिस इज कॅरिड आउट? esterification हीच रिॲक्शन परत रिपीट आपल्याला होणार आहे कार्बोक्सिलिक ॲसिड आणि ईस्टरमध्ये. तुम्हाला हेल्पफुल असेल.
या ठिकाणी बघा मी घेतो आहे कार्बोक्सिलिक ॲसिड इज रिॲक्ट्स विथ और अल्कोहोल. बघा थोडं वेगळं लिहिलं आहे ROH. हे रिॲक्शन रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. या ठिकाणी फॉरवर्ड रिॲक्शन जी म्हणतो आपण त्या ठिकाणी होणार आहे इस्टरिफिकेशन. आणि बॅकवर्ड रिॲक्शन जी म्हणणार आहोत आपण त्या ठिकाणी हवं हायड्रोलिसिस. नाव हियर फॉर्मेशन ऑफ RCOO R dash. Okay, plus H2O. The reaction may be completed in the presence of concentrated sulfuric acid. This reaction is totally completed in the presence of which act as the catalyst as well as the dehydrating agent for the esterification. Okay, this is about the esterification reaction. Carboxylic acid is react with alcohol, formation of ester. Now we take example. For this esterification we take formic acid here, HCOOH. Formic acid is reacted with our ethyl alcohol like this. H तुम्हाला समजण्यासाठी आणि मी लिहितो HOC2H5. ओके, प्रोडक्ट खाली लिहितो आहे. तयार होतो आहे आपला HCOOC2H5 plus H2O. Here we take concentrated H2SO4. Formation of ethyl formate. ethyl formate या ठिकाणी तयार होतो आहे. Okay, one thing is remember for this reaction in the esterification, water molecule is formed by the combination of H atom of alcohol and OH group of carboxylic acid. हा water molecule जो form होतो आहे, this water molecule is formed with the help of hydrogen atom of alcohol and hydroxyl group of the carboxylic acid. हा जो H फॉर्म होतो आहे तो H2O जो फॉर्म होतो आहे तो hydrogen of this alcohol and OH of this carboxylic acid. Now in this way, when carboxylic acid, that is a formic acid, now here formic acid is reacted with ethyl alcohol, it gives ethyl formate. आता एक दोन याचे एक्झाम्पल्स आपण पाहू परत. For our esterification we take some examples now. CH3COOH, this is our acetic acid, is reacts with alcohol, that is our CH3CH2OH, ethyl alcohol. Formation of CH3COO CH2
CH3, that is ethyl acetate plus H2O. This water molecule is formed by this hydrogen of this ethanol and OH group of this acetic acid. Formation of ethyl acetate. Okay. Now, this is all about the esterification reaction. Now, we comes on another chemical property of alcohol, that is dehydration of alcohol. अल्कोहोलचं डिहायड्रेशन या ठिकाणी आपल्याला फॉर्म करायचं आहे. डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. फर्स्ट वी टेक प्रायमरी अल्कोहोल. डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोल या ठिकाणी आपल्याला डिहायड्रेट करायचं आहे. नाउ दिस प्रायमरी अल्कोहोल लाईक CH3 CH2OH. Dehydration of alcohol. This dehydration of alcohol is carried out in the presence of 95% sulfuric acid at near about 443 degree Kelvin. Now, when this primary alcohol is get heated with 95% sulfuric acid at 443 degree Kelvin, it gives alkene. There is a removal of water molecule. Now, formation of our CH2 double bond CH2 plus H2. Okay. Now, another example for our secondary alcohol. Dehydration of secondary alcohol. Secondary alcohol या ठिकाणी घ्यायचं आपल्याला डिहायड्रेशनसाठी. एक्झाम्पल CH3 CH CH3. Now, for our secondary alcohol, here we reduce the percentage of this H2SO4, that is 60% H2SO4, as well as temperature range is near about 373 degree Kelvin. Then there is a formation of our alkene also, CH3 CH double bond CH2 plus H2. When we use secondary alcohol, then the percentage of sulfuric acid is 60%, temperature range that is over 373 degree Kelvin. These preparations are also involved in our 11th standard for the preparation of alkene. Now, next example for our tertiary alcohol. When we use tertiary alcohol for the dehydration, tertiary alcohol आपल्या या ठिकाणी dehydration साठी यूज करायचा आहे. Then we use temperature range as well as percentage. Here only we use 20% tertiary alcohol is on dehydration, 20% sulfuric acid, then at near about 363 degree Kelvin temperature is also get reduces. Formation of our alkene like CH3 double bond CH2 plus H2, 2 methyl propan ene. Okay.
Now this dehydration of alcohol is also carried out in the presence of alumina. ॲल्युमिना सुद्धा या ठिकाणी युटिलाइज करता येईल आपल्याला फॉर द डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. नाउ नेक्स्ट दॅट इज डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम ॲल्युमिना. एक्झाम्पल आपल्याला घेता येईल. ॲल्युमिना यूज करायचं आहे आपल्याला आणि त्याचे काही एक्झाम्पल्स आपण बघूया. पहिल्यांदा प्रायमरी अल्कोहोल. When this primary alcohol is get dehydrate in the presence of alumina, टेम्परेचर रेंज या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायची आहे 623 डिग्री केल्विन. हिअर ऑल्सो वी गेट CH2 डबल बॉन्ड CH2 plus H2. Now for our secondary alcohol CH3 CH OH CH3, temperature range is again reduces 100 degree Celsius. Formation of CH3 CH double bond CH2 plus H2O. Then for our tertiary alcohol CH3 OH. Temperature range that is again we reduce 100 degree Celsius. रिड्यूस 100 टेम्परेचर रिड्यूस करा. लक्षात ठेवलं पण सोपं राहील. 623 आहे, 523 आहे, 423 आहे डिग्री केल्विन. नाव formation of our again alkene, that is 2-methyl 1-propene plus H2. All the dehydration of this alcohol is also carried out in the presence of alumina at different range. Okay. Now this is all about the preparation and properties of alcohol. Okay, thank you.